आंबा फळांचा राजा। सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे। तुम्ही 2-4दा किंबहुना त्यापेक्षा जास्त वेळेस आमरस किंवा आंब्याचा आस्वाद घेतलाच असेल। भारतातील आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे। अमेरिका हा त्याचा महत्त्वाचा खरेदीदार आहे। पण काही दिवसांआधीच एक बातमी समोर आली। अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या आंब्यांच्या तब्बल 15 शिपमेंट परत पाठवल्या, तर काही नष्ट केल्या। यामागे रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमधील गोंधळ असल्याचं कारण दिलं आहे। अमेरिकेने नाकारलेल्या या आंब्यांची किंमत जवळपास 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। पण अमेरिकेने असं का केलं, त्याचं मुख्य कारण काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता लाईव्ह। अमेरिकेत आंब्याची निर्यात का थांबवली? तर इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळावर ही आंब्याची वाहतूक थांबवण्यात आली। अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या। फळांमधील कीटकांना मारण्यासाठी आणि ती जास्त काळ ताजी राहावी यासाठी ही प्रक्रिया केली जाते। कागदपत्रांमध्ये गडबड असल्याचे कारण देत अमेरिकेच्या कस्टम अधिकाऱ्यांनी हा माल स्वीकारण्यास नकार दिला। अमेरिकेने आंबे का नाकारले, त्याचं कारण काय? तर आंबा निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार खरी समस्या कीटकांची नव्हतीच, तर त्या कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती। हे आंबे 8 आणि 9 मेच्या रोजी मुंबईत रेडिएशन प्रक्रियेतून गेले होते। विशेष म्हणजे ही प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागाच्या म्हणजेच USDA अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली होती। हा अधिकारी अमेरिकेत आंबा आयात करण्यासाठी आवश्यक असलेल्या PPQ-203 फॉर्मवर सही करतो। नाव न सांगण्याच्या अटीवर एका निर्यातदाराने इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की नवी मुंबईतील रेडिएशन सेंटरमध्ये झालेल्या चुकांमुळे त्यांना हे नुकसान सोसावे लागले। त्यांच्या मते USDA अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असताना काहीतरी गडबड झाली, त्याचमुळे अमेरिकेने हे आंबे नाकारले। आता प्रश्न येतो तो म्हणजे आंबे परत येणार की नष्ट होणार? अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील आंबे नष्ट करण्याचा किंवा त्यांना भारतात परत पाठवण्याचा पर्याय दिला होता। पण आंबा लवकर खराब होणारा असल्याने आणि त्याला परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त असल्याने सर्व निर्यातदारांनी ते आंबे नष्ट करण्याचा निर्णय घेतला। यामुळे त्यांना सुमारे 4.28 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्या समोर राहिले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।